नाही, रडणं म्हणजे वीकनेस नाही. रडणं, हसणं, आश्चर्यचकित हे जे काही 9 रस आहेत, हे विविध मार्गाने तुमच्या बाहेर आलेच पाहिजेत. व्यक्त झालाच पाहिजे. ढसाढसा रडणारा पुरुष हा कमकुवत असतो, अजिबात नाही. अत्यंत स्ट्राँग पुरुष पण ढसाढसा रडतो. किंबहुना ढसाढसा रडला तर तो आणखीन स्ट्राँग बनतो. जसं माझी मुलगी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला शिकायला गेली, तिला मी अतिशय कणखरपणे हसत-हसत विमानतळावर सोडायला गेलो. तिला सोडलं. माझं पिल्लू गेलं अमेरिकेला शिकायला. 2 वर्ष आता दिसणार नाही, तो स्पर्श होणार नाही. घरी आल्यानंतर ती कुशीत शिरणं होणार नाही. सगळं मी कठोर होतो, शांत होतो. सगळे रडत होते. मी नाही रडलो अजिबात. घरी आलो. पाठ टेकवली. रात्रीचं विमान होतं, तेव्हा 2 वाजता आम्ही घरी आलो. आणि आल्यानंतर जे काही रडलोय मी, पण मी रडू दिलं. ढसाढसा रडलो, मोकळा झालो आणि स्ट्रॉंगली उभा राहिलो. आणि मग मुलगी तिकडे रडत होती, तिला मी धीर द्यायचं काम केलं मग. त्यासाठी माझं रडणं निचरा होणं, भावनांचा निचरा होणं प्रत्येक माणसाचं, स्त्री पुरुषाशी काही संबंध नाही त्याचा. ती गरजेचं आहे खूप. रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही. भरभरून मी सिनेमा बघताना रडतो, नाटक बघताना रडतो, एखादं अफलातून गाणं कोणाचं ऐकलं तरी मी रडतो. मला रडायला येतं. रडणं हे उत्तम माणूस असल्याचं लक्षण आहे.